निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन। हे श्रीनाथ, हे नाथ, आपण कुठे जात आहात? माझी भिक्षेची वेळ झाली आहे आणि मी भिक्षा मागण्यासाठीच जात आहे। भिक्षा? पण का? आपल्या महालात विविध पदार्थ बनवलेले आहेत। मला कल्पना आहे। मग तुम्ही इथे वाड्यातच का जेवत नाही? बाळा, माझे काही नियम आहेत, ते मला पाळावेच लागतील। हे मच्छिंद्रनाथ, आपण भिक्षा मागायला राज्यात जात आहात ना? होय। मी स्वतःच तुम्हाला भिक्षा देते। आदेश अलख निरंजन। शुभम भवतु। हे श्रीनाथ, आपल्याला भिक्षा मिळाली आहे ना? मग आपण कुठे जात आहात? मला ह्या वाड्यात माझी चूल मांडता येणार नाही, त्यासाठी बाहेर जाऊन चूल मांडूनच मला माझे अन्न तयार करावे लागेल। देवी, स्त्री राज्यात ना चूल मांडून अन्न बनवत बसले, तर ते योग्य दिसणार नाही।
गोरक्ष, तू इथे? होय, तुम्ही भिक्षा मागून निघाला आहात ना, म्हणून मी आलो. होय गोरक्ष, मी स्थिर राज्यात आलो आहे हे पाहूनच तुला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं असेल ना? नाही, या क्षणी मी तुमच्या सोबत नाही याचे वाईट वाटते. तुझी साधना कशी सुरू आहे? छान सुरू आहे. मी जर आता तुमच्या सोबत असतो तर भिक्षा मागायला मी गेलो असतो आणि तुम्हाला कष्टही नसते झाले. गोरक्ष, किती प्रेम आहे रे तुझं माझ्यावर. मला तुमची सेवा करता येत नाही आणि तुम्हाला कष्ट होत आहेत. नाही गोरक्ष, मला कष्ट नाही होत. या स्त्री राज्यात राहून देखील मी माझा धर्म विसरलो नाही, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. तरी आपण एकटेच सर्व करत आहात, आपल्या सोबत कोणीच नाहीये. असं कसं गोरक्ष? तू, गहिनी, जालंधर माझ्यासोबत कायम आहातच. मला तुम्हा सर्वांची खूप आठवण येते. ह्यावर काळ हे एकमेव उत्तर आहे. गुरुवर, आपण कष्टी का दिसत आहात? होय गोरक्ष, मी या स्त्री राज्यामध्ये आलो खरा, परंतु इथे मला फार अवघड जात आहे. मला ती जाणवती आहे. जगाला काय म्हणायचे ते म्हणू, परंतु नाथ परंपरेचा जो पाया मी रचला आहे त्याचे शिखर गाठण्याआधी तो ढासळला जाऊ नये एवढेच वाटते. गोरक्ष, तू राजवाडा पाहतो आहेस? तिथे राहतो मी. आणि गोरक्ष, मला भास झाला बहुतेक. अलख निरंजन. अलख निरंजन, अलख निरंजन, हो अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, हो अलख निरंजन. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. हे नवनारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिवहर शंभू. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, हो अलख निरंजन. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. हे नवनारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिवहर शंभू. अलख निरंजन, अलख निरंजन, हो अलख निरंजन. मला असं वाटलं की श्रीनाथ उत्तम भोजन करतील, सगळ्यांशी आनंदाने बोलत राहतील, पण हे काहीतरी वेगळंच घडलं माई. इथंच सगळं थांबलं नाही. आता श्रीनाथ बाहेर जाऊन स्वयंपाक करतील आणि त्याची चर्चा सगळीकडे होईल. काहीतरी करून हे थांबवायला पाहिजे. आपण मैनावती देवींशी बोलूयात का? आपण बोलून काही होणार आहे का? मग अशा वेळेस कोण बोलणार?
ह्यातून काहीतरी मार्ग निघायला हवा, नाहीतर काहीतरी विपरीत घडायचं. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. 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 निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. हे गुरुवर, गोरक्ष, तुझा मला भास होतो आहे की तू खरंच आला आहे. खर तर तू इथे येऊ शकत नाहीस. तुम्ही मला मिळालेल्या भिक्षेतून स्वयंपाक कसं करायचा हे शिकवले आहे. मी तुम्हाला सहाय्य करण्यासाठी आलो आहे. गोरक्ष, नाथ परंपरेचे सगळे नियम मी तुला ह्यासाठी शिकवले की पुढच्या काळात ते तुला उपयोगी पडावेत. तू प्रेमाने माझ्यासाठी सर्व काही केलेस, परंतु तुझ्याकडून मला सेवा करून घ्यायची नव्हती. हे गुरुवर, मला ठाऊक आहे की तुम्ही मला स्वावलंबी राहायला शिकवले आहे, परंतु या स्त्री राज्यात सगळे सुखी असताना तुम्ही कष्टात का राहत आहात? कारण त्या सुखाची मला अभिलाषा नाही. पण मग आपण या स्त्री राज्यातून बाहेर का येत नाही? गोरक्ष, आता जरी मी सगळ्या गोष्टींना विरोध करत असलो तरी मला ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की मी वचनात बांधलो गेलो आहे. नाथ परंपरेतली ही वस्त्र आभूषण एक दिवस उतरू शकतात. भिक्षा मागून तयार केलेलं अन्नही माझ्यासाठी दुर्मिळ होणार आहे. आपण हे सगळे का स्वीकारले? हा प्रश्न आज तुला पडला आहे, उद्या संपूर्ण जगाला पडेल. आपण काळजीत आहात, मी आपल्याला काय सांगणार गुरुवर? माझी ते योग्यता नाही, परंतु आपण अन्न ग्रहण करावे. गो मी तुला जे जे शिकवले तेच मला आठवते आहे. गोरक्ष, तुझा भासच मला होत आहे हेच खरे आहे.
मैनावती देवींची आणि श्रीनाथांची पहिली भेट अशी होईल असं वाटलं नव्हतं. मैनावती देवीने श्रीनाथांचा आदर ठेवून बोलायला हवं होतं. आपण कोणी नसतानाच त्यांची भेट व्हायला हवी होती. आणि ह्या गोष्टी लपून राहत नाहीत. स्त्री राज्यात ही गोष्ट सगळ्यांनाच कळली असणार. पण नाथांच्या चेहऱ्यावर काय तेज आहे. देवींशी बोलताना त्यांचा किती संयम होता. यापुढे सगळं चांगलंच घडो म्हणजे झालं. श्रीनाथ स्त्री राज्यात राहतील ना माई? नाही, मैनावती देवी त्यांना सहजासहजी सोडायच्या नाही. मी तुमचं स्वागत करायला किती उत्सुक होते. तुमच्या पुढे स्त्री राज्यातली सगळी सुख आणून ठेवणार होते, परंतु तुम्ही माझ्याशी फार वाईट वागलात.
निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 माई 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 काय ग दुर्गा, धावत का आलीस? मी हेच सांगायला आले आहे की श्रीनाथ परत आले आहेत. आपण जाऊन त्यांना पाहायला पाहिजे. आपण असं करू, आपण त्यांना त्यांच्या कक्षात घेऊन जाऊया. परंतु आधी आपण मैनावती देवींना सांगायला नको का? हो, अहो पण उशीर होईल, ते येतील कधी पण. देवी, आपण शांत व्हावे. नाथ जरी राज्यात चूल पेटवून अन्न करताना दिसले तरी सगळे समजून घेतील. देवी, नाथांची स्वतःची अशी जगण्याची पद्धत आहे. त्यात एकदम बदल होणार नाही. मला वाटतं त्यात हळूहळू बदल होईल. स्त्री राज्यात प्रवेश करताना त्यांनी स्वतःच्या गोष्टी बाहेर ठेवणं अपेक्षित होतं. देवी, एक सांगू का? आपण जसं नाथांशी बोलत राहाल तशा गोष्टी सोप्या होतील. मला वाटतं कदाचित त्यांना लक्षात आलेलं नाही की इथे कसं वागायचंय. तुम्ही विचार कराल तर तुम्हाला उत्तर निश्चित सापडेल. म्हणजे आम्ही वेगवेगळे पर्याय सुचवू शकतो, परंतु तुम्हाला जो विचार येईल तो आम्हाला सुचणार नाही. तुम्ही म्हणता आहात ते खरं आहे. त्या परिस्थितीत रागवून काही उपयोग होणार नाही. त्यांनी आपल्यासारखं वागायचं असेल तर वेगळाच विचार करायला हवा. देवी, नाथ पुन्हा आले आहेत.